काँग्रेसच्या सद्भावना यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ रॅलीत सहभागी होतील। आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार आहे। रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसचा सद्भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। काँग्रेसची मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली आज पुन्हा एकदा पाहायला मिळेल। दरम्यान संतोष देशमुख हत्येच्या विरोधात काल काँग्रेसने मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली काढली। त्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोगमध्ये भेट दिली। त्यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन देखील केलंय। त्यानंतर काँग्रेसने बीडपर्यंत रॅली काढली। यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झालेत। तर हे लाईव्ह दृश्य काँग्रेसची सद्भावना रॅलीचे आपण पाहतोय। मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ता आणि नेते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। ही थेट दृश्य काँग्रेसच्या सद्भावना रॅलीचे खरं तर आज दुसरा दिवस आहे या रॅलीचा आणि काँग्रेसची मस्साजोग ते बीड सद्भावना रॅलीची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आणि काँग्रेस पार्टी बीडवर बघणं लाईव्ह चालू आहे ना। तर काँग्रेसच्या सद्भावना यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून ही थेट दृश्य आपण पाहतोय। दुसऱ्या दिवशीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ रॅलीत सहभागी होणार आहेत। तर आज बीडमध्ये सद्भावना रॅलीचा समारोप होणार असून रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसचा सद्भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। यासोबतच ही लाईव्ह दृश्य लोकशाहीच्या माध्यमातून काँग्रेसच्या सद्भावना रॅलीची। संतोष देशमुख हत्येच्या विरोधात काल देखील काँग्रेसने मस्साजोग ते बीड सद्भावना रॅली काढली होती। त्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खरं तर मस्साजोगमध्ये भेट दिली आणि देशमुख कुटुंबियांचं सांत्वन देखील केलं होतं आणि आज देखील काँग्रेसच्या या सद्भावना रॅलीत हर्षवर्धन सपकाळ हे सहभागी होतील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। हरिदास तावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आमचे प्रतिनिधी। हरिदास, काय अधिक माहिती आहे? ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। काँग्रेसची सद्भावना रॅली सुरू झाली आहे, पुन्हा एकदा आजचा दुसरा दिवस आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की आज काँग्रेसची जी रॅली जी आहे सद्भावना रॅली याचा आज दुसरा दिवस या ठिकाणी आहे आणि नेकनूरवरून ही जी यात्रा आहे ती आता बीडच्या दिशेने निघालेली आहे। अनेक नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या सद्भावना रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही जी रॅली आहे हे समाजामध्ये जो मनामध्ये जो तेढ निर्माण झालाय याच्यामध्ये ही कुठंतरी दरी निर्माण झाली, ही दूर व्हावी याच्यासाठी ही सद्भावना रॅली काढण्यात आली आहे। बीड जिल्हा हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी अनेक संत महंत होऊन गेले आणि याच संतांच्या भूमीमध्ये जर असं होत असेल तर हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे आणि एकमेकाविषयीचं जे प्रेम आहे, ही आपुलकी आहे, ही राहिली पाहिजे। एकमेकावरचा विश्वास आहे हा राहिला पाहिजे। याच्यासाठी ही काँग्रेसच्या वतीनं काढण्यात आलेली ही सद्भावना रॅली आहे आणि विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचे जी मारेकरी आहेत यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी देखील ही सद्भावना रॅली या मस्साजोग या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। धन्यवाद हरिदास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आज काँग्रेसच्या सद्भावना रॅली जी आहे त्याचा दुसरा दिवस आहे आणि मोठ्या संख्येत कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।